वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं सूस केक्स अँड किचनमध्ये स्वागत आहे। गोड खायची इच्छा झाली की आपण लगेच बाजारातील मिठाई किंवा बिस्किटांकडे वळतो। पण आज मी तुमच्यासोबत घेऊन आले आहे एक असा गोड पदार्थ जो चविष्टही आहे आणि तुलनेत अधिक पौष्टिकही। हे लाडू मी बनवले आहेत गव्हाच्या पिठापासून, गुळापासून आणि शुद्ध तुपापासून। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी एक मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ ॲड करत आहे। इथे मी मेजरिंग कप्स वापरलेले आहेत। जर तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील तर तुम्ही घरातील असलेली वाटी सुद्धा वापरू शकता। जर तुम्हाला मेजरिंग कप्स हवे असतील तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही बाय करू शकता। गव्हाचं पीठ सर्वात आधी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला कोरडच म्हणजेच ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, त्यामुळे अजिबात घाई करायची नाही। मी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे। गव्हाचं पीठ सतत हलवत राहायचं आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे भाजायचं आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित याला भाजून घेऊया। लाडू वळवायला फारसा वेळ लागत नाही, पण या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि वेळ घालवणारा टप्पा म्हणजे गव्हाचं पीठ योग्य प्रकारे भाजणे। त्यामुळे इथे थोडासा पेशन्स ठेवणे खूप गरजेचे आहे। भाजताना पीठ सतत हलवत राहा। जर गॅसची फ्लेम जास्त ठेवली तर पीठ वरून पटकन भाजल्यासारखं दिसेल, पण आतून कच्चं राहू शकतं किंवा करपण्याची शक्यता वाढते। आणि लक्षात ठेवा, पीठ थोडंसं जरी करपलं तरी संपूर्ण लाडवांना कडवट वास आणि चव येते, म्हणून हा टप्पा शांतपणे आणि अगदी मंद आचेवर करा। 10 मिनिटं झालेली आहेत। बघा, ह्याचा कलर एकदम मस्त चेंज झालेला आहे, अगदी गोल्डन ब्राऊन झालेला आहे। याचाच अर्थ आपलं पीठ तयार आहे। एका मोठ्या परातीत काढून हे थोडंसं थंड करत ठेवूया। आता आपण 1.5 कप गूळ घेणार आहोत। मी इथे चिरून घेतलेला गूळ वापरत आहे। तुमच्याकडे गूळ पावडर असेल ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता एका मिक्सरच्या भांड्यात गूळ आणि थोडंसं भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घेत आहे। हे एकदा हलकं असं फिरवून घ्यायचं आहे। असं केल्याने गुळाचे मोठे तुकडे असतील तर ते छान बारीक होतील आणि गूळ गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिसळला जाईल। त्यामुळे लाडू वळवताना गुठळ्या राहत नाहीत आणि प्रत्येक लाडवाला एकसारखी गोड चव मिळते। मिक्सरला लावून घेतलेला गूळ आणि गव्हाचं पीठ बाकीच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर पिठाच्या गुठळ्या असतील तर त्या मोडून घेऊया आणि पीठ आणि गूळ एकजीव करून घेऊया। आता पुन्हा आपण यामध्ये 2-3 चमचे तूप ॲड करूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जसं आपल्याला तूप लागेल तसं आपण यामध्ये ॲड करूया। मला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत टोटल एवढं अर्धा कप एवढं तूप लागलेलं आहे। आपलं लाडवाचं बॅटर मस्त तयार झालेलं आहे। आता आपण याचे लाडू बांधून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे लाडू बांधून घेऊ शकता। तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता। पण जरी ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी सुद्धा हे लाडू खूप मस्त लागतात। अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा लाडू वळून घेऊ। हे लाडू मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा सणासुदीला एक उत्तम पर्याय ठरू शकतात। तर आजच्या गव्हाच्या पिठापासून आणि गूळ वापरून बनवलेले लाडू हे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशा झटपट, सोप्या, पारंपरिक, पौष्टिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजेच पुढचा जो काही व्हिडिओ येईल याचा नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही लगेच पाहू शकता। धन्यवाद।